संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, आता सर्वांना माहिती आहे की 1 मे नंतर शिक्षकांना 1.5 महिन्याची जवळपास 42 दिवसाची सुट्टी ही दर उन्हाळ्यामध्ये मिळते. परंतु यावर्षी ही सुट्टी जवळपास रद्द झाल्याची माहिती किंवा जवळपास रद्द झाल्याचं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं आहे. काही ठिकाणचे पत्र जर बघितले तर त्या पत्रावरून आपल्याला अंदाज येईल की यावर्षीची उन्हाळी सुट्टी ही जवळपास रद्द झाल्याची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं कारण असं आहे की भारताची जनगणनेसंदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचं एक राजपत्र त्या ठिकाणी आले आणि त्यामध्ये जो कालावधी त्यांनी दिलेला आहे की 2027 जनगणना 2027 अंतर्गत राज्यातील घर यादी व घरगणनेचे क्षेत्रीय कार्य दिनांक 16 मे 2026 ते दिनांक 14 जून 2026 या कालावधीत पार पडेल. तसेच प्रत्येक क्षेत्र कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी 15 दिवस म्हणजे दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 या कालावधीत स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असेल. आणि या पत्राचा संदर्भ देऊन कोल्हापूर शिक्षणाधिकारी यांनी एक पत्र त्या ठिकाणी काढले. म्हणजे हे प्रत्येक जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत ते शिक्षणाधिकारी येत्या 2-3 दिवसामध्ये सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी हे पत्र अशा पद्धतीचे पत्र तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये प्रति जे आहे ते सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्वांना त्यांनी प्रतिलिपीमध्ये ठेवलं आहे आणि विषय दिलेला आहे की जनगणना काळात शिक्षकांचे मुख्यालय न सोडण्याबाबत. हे महत्त्वाचं आहे बघा की उपरोक्त संदर्भ विषयानुसार आपणास कळवण्यात येते की भारताची जनगणना 2027 अंतर्गत घर यादी व घरगणनेचे कार्य दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत होणार आहे. तत्पूर्वी जनगणना संबंधित प्रशिक्षणे होऊ शकतात. त्यामुळं सदरची कामे संपेपर्यंत मोठी सुट्टी असली तरीही आपल्या अधीनस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास आपल्या स्तरावरून परवानगी देण्यात येऊ नये. तसेच सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही याबाबत उचित आदेश द्यावेत. अशा पद्धतीचं हे शिक्षणाधिकारी यांचं पत्र आहे. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक दोघांचंही पत्र आहे. आणि या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 16 मे ते 14 जूनपर्यंत घरगणनेचं काम जे जनगणनेचं काम आहे ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यामुळं मुख्यालय न सोडण्याचं त्यांनी स्ट्रिक्टली सांगितले. म्हणजे तुम्हाला मुख्यालय सोडता येणार नाही अजिबात. त्यामुळं 1 मेपासनं ज्या सुट्ट्या मिळणार होत्या त्या सुट्ट्या आता जवळपास रद्द झाल्याचं ह्या पत्रावरून आपल्याला लक्षात येते. रद्द म्हणजे त्यामध्ये रद्द हा शब्द नाही आहे. तर तो जो वाक्य त्यांनी दिलं आहे की 1 ते 15 तारखेमध्ये प्रशिक्षणे होऊ शकतात. म्हणजे आपले जे जनगणनेचं प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणाचं काम हे 1 ते 15 मेपर्यंत केव्हाही प्रशिक्षण लागेल आणि त्यानंतर 16 मेपासून 14 जूनपर्यंत प्रत्यक्ष काम हे शिक्षकांना त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला शाळेच्या सुट्ट्या असतील तरी तुम्हाला घरगणनेचं काम याद्या बनवण्याचं काम हे प्रत्येक शिक्षकाला आता करावे लागणार आहे. त्यामुळं त्यांना मुख्यालय न सोडता जनगणनेचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. त्यामुळे या वर्षाची जी सुट्टी आहे ती सुट्टी त्या ठिकाणी जवळपास आता मिळणार नाही. त्याऐवजी आपल्याला जे काही राष्ट्रकर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडावं लागणार आहे. त्यामुळं 14 जूनपर्यंत त्यांनी दिलं आहे आणि मला वाटते 15-16 जूनपासून हे आपल्या शाळा सुरू होतात. त्यामुळं यावर्षी तरी उन्हाळ्याची सुट्टी शिक्षकांना ही मिळणार नसल्याचं संकेत या पत्रानुसार आपल्याला मिळतं आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये सर्व शिक्षकांना आता जनगणनेचं काम असेल. त्यामुळं यावर्षीची मोठी सुट्टी
आपल्याला जनगणनेच्या कामासाठीच त्या ठिकाणी वापर करावे लागणार आहे. आता या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या आपल्याला सेवा पुस्तकामध्ये त्याची नोंद तर होतेच, पण त्या ज्या सुट्ट्या आहेत त्या आपल्याला अर्जित रजा म्हणून जर पाठपुरावा केला आणि जर त्या मिळाल्या तर त्याचा एक फायदा होऊ शकतो. पण त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी जर करता आला तर निश्चित शिक्षकांना त्या गेलेल्या सुट्ट्या त्या ठिकाणी मिळू शकतात, नंतर त्यांना ते वापरता येतील. परंतु असं कुठलंही पत्र सध्या तरी शासनाकडनं नाही किंवा कुठलेही संकेत नाही आहेत. पण शिक्षक संघटनाने पाठपुरावा केला तर ह्या सुट्ट्या आगामी काही वर्षामध्ये जर त्यांना घेता आल्या तर तो एक फायदा शिक्षकांचा, ह्या ज्या उन्हाळी सुट्ट्या जाणार आहेत त्याचा तेवढा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. ही होती महत्त्वाची अपडेट. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.